घरकामातून सुटका होत नाहीये। टी-ई-टी 2025 आणि सी-टी-ई-टी 2025 तर ही परीक्षा मला पास व्हायची आहे। स्वप्न मात्र पूर्ण करायचं आहे। घरची जबाबदारी सांभाळत असताना अभ्यासाला वेळ तर अजिबातच मिळत नाही। सिलेबस काय आहे हे सुद्धा माहिती आहे, वेळापत्रक सुद्धा माहिती आहे, विषय कोणते आहेत हे सुद्धा माहिती आहे। मग अभ्यास करणार कधी आणि कसा? तर नमस्कार, माझं नाव शुभदा। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व महिला भगिनींचं मनापासून हार्दिक स्वागत। आपण किचन रूमला स्टडी रूम कशी बनवायची याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा किचन कट्ट्यावरती स्वयंपाक करता त्यावेळेला तुम्ही तुमच्या उजव्या साईडला किंवा तुमच्या अगदी समोर तुम्ही मोबाईलमध्ये जे अभ्यासासाठी व्हिडिओ बघता ते व्हिडिओ किचन कट्ट्यावर समोर ठेवून स्वयंपाक करत पाहू शकता। दुसरी टिप अशी आहे की तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्या उजव्या भिंतीला किंवा उजव्या हाताच्या भिंतीवरती तुम्ही महत्त्वाच्या संकल्पना हे एका कागदावरती लिहून चिटकावू शकता आणि जे हार्ड संकल्पना वाटतात ते तुम्ही डार्क स्केच पेनने लिहू शकता। म्हणजे जेणेकरून तुमची नजर त्यावरती किचनमध्ये येता जाता 100% पडणारच आहे। स्वयंपाक करत असताना तुमची नजर तुमच्या त्या काढलेल्या नोट्सवरती किंवा पुस्तकातल्या काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्यावर तुम्ही लिहिलेले काही नोट असतील तर त्यावर तुमचं लक्ष 100% जाणारच। म्हणजे अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेऊन बसलंच पाहिजे असं नाही। तुम्ही स्वयंपाक करत करत त्या भिंतीकडे लक्ष दिलात की तुमच्या संकल्पना हळूहळू क्लिअर होत जातील। आणि तिसरी टिप अशी आहे की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही एक रेकॉर्डर ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला ज्या संकल्पना सोप्या वाटतात किंवा अवघड ही संकल्पना असतात आणि सोप्याही असतात, तुमच्या विषयानुसार तुम्ही त्या संकल्पना रेकॉर्ड करा। तुम्ही स्वतः म्हणा आणि रेकॉर्ड करा। रेकॉर्ड केल्यानंतर स्वयंपाक करत असताना तुम्ही कानामध्ये हेडफोन ठेवून तुमचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बालविकास हा जो विषय आहे तो जास्त मार्काचा जास्त वेटेजचा विषय आहे। त्यातल्या काही वाढ आणि विकास अशा ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही रेकॉर्डिंग करा आपल्या मोबाईलमध्ये आणि स्वयंपाक करत असताना कानामध्ये हेडफोन घालून ते ऐकत चला। मग तुमचा स्वयंपाकही होईल आणि तुमच्या संकल्पनासुद्धा क्लिअर होत जातील। ह्या ज्या महत्त्वाच्या 3 टिप्स आहेत त्या किचनमध्येच तुमचा अभ्यास कव्हर करतील, जेणेकरून तुम्हाला मी घरकामसुद्धा करते आणि अभ्याससुद्धा करत आहे याच्यामुळे तुमचा एक कॉन्फिडन्स 100% वाढू शकतो। या व्यतिरिक्त आणखीन काही जर टिप्स असतील तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन। स्वयंपाक करत असताना कशा प्रकारे अभ्यास करावा याबद्दल 3 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत। माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत अभ्यास करा आणि काळजी घ्या। जय हिंद।